हरे कृष्णा. आपणा सर्वांचं हार्दिक मनापासून स्वागत आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये. तर चला आपण आजचा भगवद्गीता क्लास चालू करूया प्रार्थनेपासून. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतसे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ठीक आहे, आपण आजच्या श्लोकाला सुरुवात करूया. आज आपल्याला 29वा श्लोक बघायचा ना. हो. ठीक आहे, तर मी श्लोक पहिल्यांदा मी म्हणतो, मग तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन मा आश्चर्य आश्चर्यवदोदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन्यमन्यः शृणोति श्रुत्वाप्येन वेद न चैव कश्चित्. आश्चर्यवत् आश्चर्यवत पश्यति पश्यति कश्चित् कच्चित् एनं येनम् आश्चर्यवत् आश्चर्यवत वदति वदति तथा तथा एव च एव च अन्यः अन्यः आश्चर्यवत् आश्चर्यवत च च ऐनं एनम् अन्यः अन्यः शृणोति शृणोति श्रुत्वा श्रुत्वा अपि अपि एनं येनम् वेद वेद न च न च एव एव कश्चित्. कश्चित्. ओके, वाचा अर्थ आणि तात्पर्य. कोणी आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतो, कोणी त्याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी त्यांच्याबद्दल आश्चर्यकारक होऊन ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत की ते त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाही. तात्पर्य वाचा. तात्पर्य: गीतोपनिषद हे मुख्यतः
उपनिषदातील सिद्धांतावर आधारित असल्यामुळे याच प्रकारचा श्लोक कठोपनिषदातही आढळतो. यात आश्चर्य नाही. श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः शृण्वन्तोऽपि बहवो यं न विद्युः आश्चर्यवक्ता कुशलस्य लब्धाचार्यस्य ज्ञाता कुशलानुशिष्टः. एका महाकाय जनावराच्या शरीरात एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि 1 इंच जागेत असणाऱ्या कोट्यावधी जीवजंतूंमध्येही आत्मा असणे ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक आहे. आदी जीव ब्राह्मण देवाला ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रामाणिक ज्ञानाधिकारी भगवंतांनी जरी या आत्म्याचे वर्णन केले तरी अल्पज्ञ आणि अतपस्वी लोक अनुरूप आध्यात्मिक स्फुलिंगाचे विस्मरणकारक गुण समजू शकत नाही. पदार्थाबद्दलच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या युगातील बहुतेक लोक हा सूक्ष्म कण एकाच वेळी महान आणि सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाही. वास्तविक आत्म्याचे स्वरूपामुळे किंवा वर्णनामुळे लोक त्यांच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात. भौतिक शक्तीचे मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की ज्ञानप्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्प वेळ असतो. जीवनार्थ संघर्षामध्ये आत्मज्ञान विरहित सर्व कार्य व्यर्थ ठरतात ही वस्तुस्थिती आहे. भौतिक दुःखातून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे, याची कदाचित लोकांना कल्पनाही नाही. पुढचा पॅराग्राफ आपण परत वाचू, अगोदर इतकं पूर्ण त्याच्यावरती चर्चा करूया. तर बघा, यामध्ये सांगितलेलं आहे की कोणी काय करतात, आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, तर कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात. विस्मयकारक म्हणजे काय, की ते आश्चर्य होते त्यांना की अरे असं कसं काय आत्मा, असा कसं काय असू शकतो आत्मा. आणि काय म्हणतात, अद्भुत, वा इतका छोटासा इतका सूक्ष्म आत्मा आहे आणि तो सगळ्या शरीराला काय करतो, नियंत्रित करतो, इतक्या जगाला चालवतो, एवढ्या मोठ्या जगामध्ये इतक्या मोठ्या इतक्या महान गोष्टी इतका छोटासा इतका सूक्ष्म आत्मा कसा काय करू शकतो ना. म्हणून ते, आणि काही जेव्हा आत्म्याबद्दल पहिल्यांदा ऐकतो तर त्यांना तर आश्चर्याचा झटकाच लागतो, 440 व्होल्टचा झटकाच लागतो त्यांना. अरे आत्मा पण असतो का, आणि तो इतका छोटा कसा काय आहे. कारण आपण बघतो आत्म्याचं मोजमाप आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. किती आहे ते, आपला जो केस आहे त्याचा जो अग्रभाग आहे त्याला जर 10,000 छोट्या छोट्या भागामध्ये आपण त्याचं जर विभाजन केलं तर त्यातला एक भाग म्हणजे काय आहे, आत्म्याचे मोजमाप आहे. पण आत्मा त्याचं इतका सूक्ष्म आहे, आत्मा अणुपेक्षा सुद्धा काय आहे, लहान आहे. म्हणून सगळेजण त्याच्याकडे विस्मयकारक म्हणून बघतात त्याने, आणि अद्भुत म्हणतात, वा इतका छोटासा आत्मा एवढा शक्तिशाली आहे. तर त्यामुळे अद्भुत असे म्हणतात काही लोक. आणि काही लोक आहेत की त्याच्यावर ऐकून विश्वास ठेवत नाहीत, कारण ते त्याच्याबद्दल, आणि काही जर त्यांनी खूप पाप केलेलं असेल तर ते त्याच्याबद्दल समजू शकत नाहीत किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाहीत. ते सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत. तर बघा, हा जो श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे, तो उपनिषद जे आहे, गीतोपनिषद हे मुख्य आपण बघतो जे मुख्यतः उपनिषदातील सिद्धांत आहेत त्याच्यावरती आधारित आहे. त्याच्यामुळं हा जो श्लोक आहे ही भगवद्गीता, यालाच गीतोपनिषद असं सुद्धा म्हणतात. तर कठोपनिषद मध्ये सुद्धा असाच श्लोक येतो बघा. आता कठोपनिषद जे आहे ते व्यासदेवांनी लिहिलेलं आहे, ज्यांना सगळीकडे मानल्या जातो, आणि हा श्लोक मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ जी भगवद्गीता सांगितली गेली आहे ती सगळ्या शास्त्रांचं काय आहे, सार आहे. आणि भगवंत जे आहेत, भगवंताला सगळ्या शास्त्रांचं ज्ञान आहे, कारण सगळ्या शास्त्रांचे स्त्रोतच भगवंत आहेत. सगळे जे वैदिक ज्ञान आहे त्या ज्ञानाचं स्त्रोत कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून यातून हे सिद्ध होते. आणि भगवान श्रीकृष्णाने काही आपल्या मनाने असं काहीतरी सांगितलेलं नाही. ते जे आहे ते खरं ज्ञान आहे आणि ते प्रमाणित ज्ञान आहे. कारण आपण बघतो वास्तविक पाहतात तर वैदिक शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भगवंताने भगवद्गीतेमध्ये त्याचं सार सोप्या भाषेमध्ये अतिशय सगळ्यांना समजेल असं सांगितलेलं
आहे आणि आहे. सर्वोच्च ग्रंथ आहे. सर्वोच्च ज्ञान भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. ते काही त्यांनी आपल्या मनानंच काहीतरी एखादी कविता सांगितलेली नाही, काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलेलं नाही. तर भगवद्गीता अतिशय महान आणि खूप सगळ्यात जास्त प्रमाणित ग्रंथ आहे. म्हणून आपण याचं सर्वोच्च ग्रंथ, सर्वोच्च तत्वज्ञान म्हणून भगवद्गीतेतील ज्ञानाचा आपण स्वीकार करायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, आता या ठिकाणी एखादा जर खूप मोठा जानवर असेल, महाकाय जानवर जसं काय हाती आहे बघा किती मोठा असतो आहे ना. एखादा खूप मोठा वृक्ष हो. आहे, वटवृक्ष आहे आणि एक छोटासा जीवजंतू पण आहे. जर का आपण जीवजंतू पण आहे, सूक्ष्म जीवजंतू. तर या सगळ्यांमध्ये एक छोटासा जीवजंतू, एक माणूस, एक एक आपण बघतो पक्षी असो किंवा एक मोठा जनावर असो, लहान जनावर असो, छोटंसं झुडूप असो की मोठं वटवृक्ष असो, या सगळ्यांमध्ये एकाच साइजचा, एकाच मापाचा काय आहे? एकच आत्मा. मापाचा आत्मा आहे आणि तो सगळ्यांचा आत्मा सारखाच आहे. तर बघा आहे का नाही आश्चर्यकारक गोष्ट? बरोबर की हो. नाही? तर एवढ्या मोठ्या शरीरामध्ये जसं बघा आता एक सायकल चालवणारा लहान जी सायकल असते लहान मुलाची ती सायकल, परत जी मोठी सायकल असते ती, कार आणि ट्रक असो किंवा विमान असो किंवा रेल्वे असो, सगळ्यांमध्ये ड्रायव्हर कोण आहे? माणूसच आहे. बरोबर आहे. हो. भलेही वाहन वेगवेगळं आहे, वाहनाची साईज वेगवेगळी आहे, ते वाहनाचं मोजमाप वेगवेगळे, त्यांची शक्ती वेगवेगळी, त्यांचं जे स्पीड आहे, त्यांची गती वेगवेगळी आहे. परंतु त्याच्यातला ड्रायव्हर तर माणूसच आहे की नाही? हो. बरोबर. त्याचप्रमाणे हे जे वेगवेगळे शरीर आहेत, वेगवेगळ्या इतकी शरीराची विविधता आहे. या सगळ्या शरीरामध्ये एकाच प्रकारचा आत्मा आहे. तर हे आपण यावरून आताशे म्हणजे चांगल्या प्रकारे समजू शकतो या उदाहरणावरून. त्यामुळे हे आश्चर्यकारक आहे का? अरे इतक्या मोठ्या आहे का नाही, इतका मोठा बघा आता कोणी म्हणेल, की एवढं जे मोटरसायकल चालवायला माणूस लागतो एवढा. मग विमान जर एवढं मोठं आहे तर किंवा जे रेल्वे आहे एवढी मोठी तर त्याला त्याला काय लागेल? खूप मोठा माणूस लागेल. पण खूप मोठा माणूस असतो का सारखेच असतात ते. जास्त काही फरक नसतो आहे का नाही? मोटरसायकल चालवणारा आणि रेल्वे चालवणाऱ्या माणसामध्ये काही जास्त काही फरक असतो का? नसतो. फक्त ज्ञानाचा फरक असतो. त्यांच्या जी पात्रता आहे त्याच्याबद्दल, त्यांच्या शिक्षणात, त्यांच्या पात्रतेमध्ये, त्यांच्या ज्ञानामध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये याच्यामध्ये फरक असतो. पण व्यक्ती तर तसाच आहे ना, माणूसच त्यालाही 2 हात, त्यालाही 2 पाय, बरोबर की नाही? तर तसंच आत्मा जो आहे, आत्मा हे एकच आहे सगळ्यामध्ये. मग प्रश्न उद्भवल, अरे मग सगळ्यांना वेगवेगळी शरीरं का? एकाला एक खूप मोठं शरीर, एकाला खूप लहान शरीर, एकाला खूप चांगलं शरीर, एकाला खूप एकदम निम्न स्तराचं शरीर असं का? तर कशावरून ठरवलं जाते कोणाला कोणतं शरीर दिलं जाईल ते? कोण सांगेल? कर्मावरून. हां, कर्मावरून. दैव कर्म नेत्रेन आहे ना. त्यांच्या कर्मावरून त्यांचं दैव ठरलं जाते. त्यांचं कोणतं शरीर दिलं जाईल ते त्यांच्या कर्मावरून ठरलं जाते. कर्म आणि त्यांच्या इच्छा. आणि त्यांनी केलेले कर्म कोणते आहेत आणि त्यांच्या इच्छा काय आहेत? यावरून ठरल्या जाते, की त्यांना कोणत्या प्रकारचं शरीर दिलं जाईल. म्हणून आता आपल्याला जे शरीर आहे ते कशाचं फळ आहे? आपल्या मागच्या कर्मांचं फळ आहे. बरोबर आहे. पण जे भविष्यात आपल्याला शरीर भेटेल, ते कशाचं फळ असेल? आपल्या आत्ताच्या सध्याच्या कर्माचं फळ कर्म. असणार आहे. ओके. बरोबर आहे? हं. तर त्यामुळे आपण काय आता कसे कर्म करतो हे खूप महत्वाचं आहे. त्यातून आपल्याला कोणतं शरीर भविष्यात भेटेल, ते त्यावरती अवलंबून आहे. तर आहे. तर सगळ्या प्रकारच्या जी जीवित वस्तू आहे त्यामध्ये एकाच प्रकारचा आत्मा आहे. माणसामध्ये काय वेगवेगळ्या धर्माच्या माणसामध्ये तर आहेच आहे, पण प्राणी असो किंवा झाड असो, कोणता पक्षी असो किंवा पाण्यात असणारा प्राणी असो, सगळ्यांमध्ये एकाच प्रकारचा आत्मा आहे. आणि हे जो अनुरूप आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे, त्याचा बघा, त्याचे विस्मयकारक गुण समजू शकत नाहीत. खूप कमी लोक याचे विस्मयकारक गुण समजू शकतात. बरोबर आहे? ठीक आहे ना? हो. तर त्याचे विस्मयकारक गुण खूप कमी लोक हे समजू शकतात. बरेच लोक हे विस्मयकारक गुण आत्म्याचे समजू शकत नाहीत. ठीक आहे. तर बघा, आपण हे बघितलं तर आणि का बरं समजू शकत नाहीत? पदार्थाबद्दलची जी स्थूल जडवादी संकल्पना आहे, की सगळ्यांना काय वाटते? जे काही दिसते तेच अस्तित्वात आहे. जे दिसत नाही ते अस्तित्वात नाही. नाही. परत आपल्या सगळ्यांना काय वाटते? मी शरीर आहे. मी जे माझा हात-पाय ते मी शरीर आहे.
तर कोणाला मी एक चेतन वस्तू आहे आणि आत्मा शरीरापासून भिन्न आहे, वेगळा आहे, हे कोणाला काही समजत नाही. तर कारण लोकांना ज्ञान नाही, लोकं अज्ञानी आहेत आणि पाप केल्यामुळे सुद्धा जे आपलं ज्ञान आहे आत्म्याचं ते झाकल्या जातं. म्हणून म्हणून काय होतं, की आपल्याला दिसत नाही, कळत नाही, की नेमकं काय आहे. तर बघा, एखाद्याने जर लाल रंगाचा जर चष्मा घातला, तर त्याला बाहेरच्या ज्या वस्तू असतील, त्यांचा योग्य कलर दिसेल का त्याला? नाही. त्याला सगळं काय दिसेल? लाल दिसेल किंवा ते लाल. लाल हां, सगळं लाल दिसेल किंवा ते लालच्या दृष्टिकोनातून, लाल कलरमधून जर पाहिलं, तर त्या टाइपचा कलर त्याला दिसेल. पण खरा कलर त्याला दिसणार आहे का? नाही. नाही. तर त्यामुळे लोकांनी काय केलं तसाच हा पदार्थाबद्दलच्या स्थूल जडवादी संकल्पनेचा चष्मा सगळ्यांनी घातलेला आहे. त्यांच्या डोळ्यावरती कळत-नकळत सगळ्यांनी तो चष्मा लावलेला आहे. म्हणून ते सगळे स्थूल जडवादी संकल्पनेतूनच सगळं दुनिया बघतात. म्हणून त्यांना खरी दुनिया दिसत नाही. ते खरं जे जग जग आहे त्याला बघू शकत नाहीत. जे जसंच्या तसं आहे त्याला असं बघू शकत नाहीत. जसं दिसते तसं नसते. नसते. म्हणूनच जग नसते. असते, आहे ना. कारण त्याच्या मागची खरी जी वास्तविकता आहे ती बघू शकत नाहीत. हे लोकांचा प्रॉब्लेम आहे. तर बघा, तर वास्तविक जे आत्माचं स्वरूप आहे किंवा त्याचं जे वर्णन आहे त्यामुळे लोक आश्चर्यकारक म्हणून बघतात. अरे असं काय असू शकते का? असं कधी आहे का काही? असं म्हणजे खूप काय होतात आश्चर्यकारक. आणि बघा, हे का नाही समजू शकत लोक, याचं कारण इथे सांगितलेलं आहे. भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की आत्मज्ञानासाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्प वेळ असतो. म्हणजे काय आहेत, भौतिक माया शक्तीमध्ये ते अडकले आहेत. कारण त्यांनी काय केलं? कृष्ण भुलिया जीव, है ना? कृष्णाला विसरून गेले, भगवंताला विसरले. मग तार झपटिया माया. हां, तार झपटिया धरी माया. मायानं काय केलं? त्याला पकडून ठेवलं. माया शक्तीमध्ये तो अडकला, मोहित झाला. तर मोहित झाला तर काय करायला लागला तो? इंद्रिय तृप्तीमध्ये आपल्या इंद्रियांना, वेगवेगळ्या इंद्रियांना फक्त संतुष्ट करण्यामध्ये जुडलेला आहे. डोळ्यांना संतुष्ट चांगल्या गोष्टी बघून, चांगल्या-चांगल्या सुंदरता आहे ते बघून डोळ्याला संतुष्टी भेटते. कानांना, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे गाणे ऐकून भेटते, आहे ना. म्हणजे तरी संतुष्टी पूर्णता कधी होत नाही. पण त्यांना असं वाटते, की भ्रम वाटतो आपल्याला, की मला संतुष्टी भेटते. जसं जिभेनं आपल्याला वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात आणि खाल्ले का वाटते मी संतुष्ट झालो. पण जर खरंच जर संतुष्ट झालो असतो, तर परत ते खाण्याची इच्छा व्हायला नव्हती पाहिजे. बरोबर की नाही? हो. पण कितीही आपला आवडीचा पदार्थ असला, आपण तो कितीही खाल्ला तरी परत खाण्याची इच्छा ही होतेच. म्हणजे याचा अर्थ ते संतुष्ट झालं का? नाही. खरं सुख कशाला म्हणायचं बघा, खरं सुख त्याच सुखाला आपण म्हणू शकतो, की जे कधीच संपत नाही आणि वाढतच जाते. त्याला खरं सुख म्हणायचं. सुख कधी न संपणारं. खरं सुख कशाला म्हणू शकतो आपण? जे कधीच न संप संपणारं. हां, न संपणारा आणि संपणार नाही आणि वाढतच गेलं पाहिजे. त्याचा आनंद जो आहे तो वाढत गेला पाहिजे. त्याचा आनंद कमी झाला नाही पाहिजे. नाही पण पाहिजे. बघा, या जगातली कोणतीही गोष्ट असू द्या, नवीन-नवीन त्याच्यामध्ये काय होतो? खूप आनंद येतो. हळू तो आनंद काय होत जातो? कमी, कमी-कमी कमी, होत कमी होत जातो. जातो आणि काही वेळानंतर तो संपून सुद्धा जातो. हं. परत आपण जर बघितलं, तर काही-काही गोष्टीमधून एका मर्यादेपर्यंत आनंद भेटतो. नंतर तीच तीच गोष्ट, ज्या गोष्टीपासून आनंद भेटायचा त्याच गोष्टीपासून काय भेटायला चालू होते? दुःख दुःख. भेटायला चालू होते. आहे का नाही? जसं आपल्या आवडीचा एखादा पदार्थ असला, पण आपण तो पोटभर खाल्ला आणि त्याच्यापेक्षा जास्त जर आपल्याला कोणा जबरदस्ती खाऊ घालायला चालू केलं, तर काय होईल आपल्याला? त्यातून तब्येत बिघडेल. तब्येत बिघडेल, त्रास होईल. तब्येत बिघडेल, परत खाण्याची पण इच्छा होणार, उलटी यायला लागेल. "अरे नाही. किती खाऊ मी, बस झालं ना, आता पोट भरलं, आता इच्छा नाही." आहे ना? तर उलटी पण त्याने यायला लागेल. म्हणजे ज्या गोष्टीतून सुख मिळायचं तीच गोष्टी दुःखाचं कारण सुद्धा बनते. तर त्याला खरं सुख म्हणता येईल का? त्याला वास्तविक सुख म्हणता येईल का? नाही. नाही. तर ते वास्तविक सुख नाहीये. आहे ना? पण हे ज या हा ही जी गोष्ट आहे ती खूप जणांना समजत नाही आणि काही जण असतात त्यांना कळते पण वळत नाही. है ना? बरोबर आहे. बऱ्याच जणांना हो. तर समजतच नाही. बहुतांश जणांना समजतच नाही आणि काही जण आहेत त्यांना समजते, पण ते कळते पण वळत नाही. नाही.
काही जण असतात त्यांना कळते सुद्धा आणि वळते सुद्धा. ते खरंच खूप साधू असतात, महान साधू जे असतात त्यांना त्यांना कळते सुद्धा आणि वळते सुद्धा. ते खूप मोजके जण आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला त्या मोजक्या जणांमध्ये जाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. तर आपल्याला कमीत कमी कळायला पाहिजे. कळलं तर आपण सराव केला तर हळू वळायला सुद्धा लागेल. बरोबर आहे. म्हणून आपण हे हो. शास्त्रांचं अध्ययन करून कमीत कमी कळून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग ते आपल्या जीवनात उतारण्याचा प्रयत्न करून सरावाने हळू आणि भगवंताच्या कृपेने आपण हळू ते आपल्याला वळेल सुद्धा, आपण त्याचं पालन सुद्धा करू शकू हळू. पण आपल्याला सराव करावा लागेल भगवंताला त्यांच्या कृपेसाठी, कारण भगवंताच्या आशीर्वादाशिवाय आपण भौतिक शक्तीच्या मोहातून मुक्त होऊ शकत नाही. आणि भगवंताचा आशीर्वाद कधी भेटेल? जेव्हा गुरुच्या आशीर्वादाने आपल्याला भगवंताचा आशीर्वाद भेटेल. यस्य प्रसादात भगवत प्रसादो, है ना. म्हणजे गुरुचा आशीर्वाद जेव्हा भेटला तेव्हाच आपल्याला भगवंताचा आशीर्वाद भेटू शकतो. आणि गुरुचा आशीर्वाद केव्हा भेटेल? जेव्हा गुरुने जे सांगितलं आपण त्याचं पालन केलं, गुरुला प्रसन्न केलं, तर काय होईल? आपल्याला गुरुचा आशीर्वाद हा भेटू शकतो. बरोबर आहे. हो. आणि गुरु प्रसन्न कधी होतील? जर आपण प्रामाणिकपणाने, गंभीरतेने जर आपण भगवंताची भक्ती केली, सेवा केली, पूजा केली, तर त्यातूनच गुरु प्रसन्न होतात. गुरु काही पैसे वगैरे दिल्याने आणि त्याने काही खरे खुशी त्यांना भेटत नाही. नाही. एखादा जीव जर भगवंताच्या सेवेमध्ये जुडला, भगवंताला प्रसन्न केलं, तर गुरु प्रसन्न होतात आणि गुरु प्रसन्न झाले तर भगवंत प्रसन्न होतात. तर त्यातून आपल्याला कृपा भेटेल आणि मग आपण या मायाच्या मोहजाळातून काय होऊ शकू? मुक्त होऊ शकू आणि त्यावेळेस मग आपण हे आध्यात्मिक ज्ञान खऱ्या अर्थाने समजू सुद्धा शकू आणि आपल्या जीवनामध्ये त्याला लागू सुद्धा करू शकू आणि आपले इंद्रिय सुद्धा आपण नियंत्रणामध्ये आणू शकू. बरोबर आहे. हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर हा इथे पर्याय आहे. तर हे खूप अतिशय महत्वाचं इथं रहस्य या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रभुपादजींनी. तर आणि प्रॉब्लेम काय आहे? तर कोणी म्हणेल ठीक आहे, इंद्रिय तृप्तीमध्ये मी इंद्रियांमध्ये आनंद भोग घेण्यामध्ये लागलोय, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे मग? चुकीचं काय आहे? कारण आपला वेळ त्यामध्ये चालला आहे. तर आपण जर इंद्रिय तृप्तीमध्ये वेळ घालवला, तर आपल्याला भगवंताची भक्ती करण्यासाठी कुठे वेळ भेटणार आहे? वेळ आहे का आपल्याकडे मग? नाही. आणि असला तरी तो खूप कमी वेळ असेल, तर मग त्या वेळेमध्ये काय करायचं? भगवंताचं म्हणजे नावाचा जप करायचा, की भगवद्गीता वाचायची, की प्रवचन ऐकायचं का काय? सगळेजण आजकाल कोणाला म्हटलं, "थोडा जप करा ना 10 मिनिटं." "नाही, आमच्याकडे वेळ नाही." मग तुमच्याकडे पिक्चर पाहण्यासाठी वेळ आहे 3 तास, बरोबर की नाही? पण बाकी फक्त भगवंताचं नाव घेण्यासाठी वेळ नाही. मस्त 3 टाईम खाण्यासाठी वेळ आहे, पिक्चरला जाण्यासाठी वेळ आहे, बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त खाणं-पिणं करण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी वेळ आहे. 8-9 तास, 10 तास झोपण्यासाठी वेळ आहे, पण भगवंताची भक्ती करण्यासाठी वेळ नाही. हे का नाही? फालतूच्या गप्पा मारण्यासाठी सुद्धा वेळ आहे. पण भगवंताची भक्तीचा जेव्हा विषय निघतो, त्यावेळेस लोकं काय म्हणतात, आमच्याकडे वेळ नाही. नाही. कारण का? ते भौतिक शक्तीने मोहित झालेले आहेत ते. तर इंद्रिय तृप्ती जी आहे ती त्यांच्या मनाला काय करते? मनाला आवडते. परंतु का? कारण ते भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते अज्ञानी आहेत. म्हणून त्यांना ते आवडते. बरोबर आहे? तर बघा, एखादा दारू पिलेला व्यक्ती असेल, तो नशेमध्ये असेल, तर त्या नालीत जरी पडला तर त्याला घाण वाटते का त्या ठिकाणी काही? नाही. पण एखादा सुज्ञ आणि सुशिक्षित चांगला स्वच्छ व्यक्ती असेल, तर तो नालीत पडला तर तो काय करेल लगेच? बाहेर बाहेर येईल, लगेच बाहेर येईल. अंघोळ करेल, ते कपडे वगैरे काढून टाकेल. त्याला किती घाण वाटेल ते, बरोबर की नाही? पण एखादा अज्ञानी किंवा म्हणजे मूर्ख व्यक्ती असला, तर त्याला त्याचे दुःख सुद्धा कळत नाहीत आणि नाही. त्याला वाईट गोष्टींमधला आणि चांगल्या गोष्टींमधला फरक कळत नाही. नाही. असं आहे. तर मग आपण मायेमध्ये जे मोह आहे त्यामध्ये अडकून पडलेला आहे मायाजाळामध्ये. त्यामुळे आपण स्वतःला काय समजतो? शरीर समजतो आणि शरीर समजतो. त्यामुळे मग सगळे इंद्रिय जे आहेत आपले, त्याची तृप्ती करण्यामध्ये, त्याच्या संतुष्टीमध्येच आपण मग्न झालेलो आहे. म्हणून भगवंताला आपण वेळच देत नाही. नाही. तो समस्या आहे आणि तेच आपल्या दुःखांचं खरं कारण आहे, की आपण भगवंताच्या भक्तीसाठी वेळच देत नाही. तर जीवनामध्ये जितके पण संघर्ष आहेत, जितके पण दुःख आहेत, ते आपण कितीही बाकी मेहनत करून बाकी काही जरी केलं, तरी सुद्धा ते संघर्ष कधीच संपणार नाहीत. एक संघर्ष नाही. जाईल, दुसरा येईल, दुसरा गेला, तिसरा येईल, तिसरा गेला, चौथा येईल. ते कधीच संपत नाही ना.
आणि भगवंताची भक्ती जर आपण नाही केली तर बाकी आपण जीवनामध्ये कितीही काही केलं तरी ते सगळं काय ठरते? व्यर्थच ठरते. कारण मृत्यूनंतर सगळं काही काय होणार आहे? झिरो. सगळं काही संपणार आहे. काहीच आपल्यासोबत जाणार नाही. नाही. म्हणून ते काय आहे? श्रम एव हि केवलम. आपल्याला शास्त्र सांगतात श्रम एव हि केवलम. ते काय फक्त गाढवासारखं काम केलं आणि ते सगळं काही व्यर्थ आहे. ते काय आहे? व्यर्थ आहे. व्यर्थ बघा आहे. एखादा व्यक्ती एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. ते एकदा 3 जे आहेत कामगार ते कामावरती यायचे आणि 3 कामगाराचे तर त्यांना काय करायचं ते एकाचं काम होतं गड्डा खोदायचा जमिनीत. दुसऱ्यानं काय करायचं त्याच्यामध्ये झाड ठेवायचं, रोप लावायचे होते, त्यांना झाडं लावायचे होते. तर दुसऱ्याचं काम होतं झाड ठेवायचं आणि तिसऱ्याचं काय काम होतं त्याच्यामध्ये माती टाकायची. बरोबर आहे? तर हो. पहिल्याचं काय काम होतं? गड्डा खंदायचा जमिनीमध्ये. दुसऱ्याचं काय काम त्याच्यामध्ये त्या गड्ड्यामध्ये झाड ठेवायचं आणि तिसऱ्याचं काय काम होतं त्याच्यामध्ये माती टाकायची ते झाड ठेवल्यानंतर. बरोबर, झाड लावतो ना आपण तसं. तर मग एक दिवस काय हो. झालं असंच त्यांचं काम चालू होतं. एक दिवस काय झालं, तो जो मधला दुसरा जो व्यक्ती होता, तो काहीतरी सुट्टीवर होता, रजेवर होता. ठीक आहे. तर मग हो. तो रजेवर होता, पण मग हे म्हटले दोघं जण म्हटले, "तो रजेवर असला म्हणजे काय झालं मग? आपण आपलं काय काम करायचं, आपण करू." तर एकानं काय केलं, गड्डा खोदला, दुसऱ्यानं काय केलं, बुजून माती टाकला. टाक. हां, माती टाकली, पुरून टाकला. आणि मग दिवसभर गाढवासारखं दोघांनी काम केलं. संध्याकाळी मालक आला, "अरे काय आज काय काम केलं तुम्ही?" तो म्हटला, "मी दिवसभर गड्डे खणले." तो म्हटला, "मी दिवसभर पुरून टाकलं त्यांना." तर काही त्याचा अर्थ आहे का त्या कामाला? नाही. गड्डा खणणं कशासाठी चालला होता? झाड लावण्यासाठी. झाड लावण्यासाठी. त्यांनी झाडच नाही लावलं, गड्डे खणून ते पुरून टाकले, तर त्याला काही अर्थ आहे का? नाही. नाही, ते सगळं काय झालं? व्यर्थ ठरलं. तर निरर्थक झालं. तसंच आपल्या जीवनामध्ये आपण सगळं व्यर्थ ठरतो. जे काही करत आहे सगळे कार्य जर ते भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या आनंदासाठी नसतील किंवा त्याचा भगवंताच्या भक्तीशी काही संबंध नसेल, तर ते अप्रत्यक्षरित्या काय आहेत? व्यर्थच आहेत. कारण ते आपल्या भौतिक दुःखातून आपली सुटका करू शकत नाही. नाहीत. ते आपले दुःख, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आपले हे कोणत्याही काहीही आपण भौतिक कार्य केलं तर त्यातून आपल्याला या 4 गोष्टीतून सुटकारा मिळणार आहे का? नाही. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक हे 3 प्रकारचे जे दुःख आहेत, त्यातून सुद्धा आपल्याला सुटकारा मिळणार नाही. तर म्हणून काही लोकं पळतायत, खूप पळतायत, जोरात पळतायत आणि त्यांना विचारलं, "कुठे चाललो?" "माहीत नाही, पण मी पळायलो." "अरे, कुठे चालले तुम्हाला माहीतच नाही." आणि त्यांना जायचं असते पुण्याला आणि ते पळतायत कुठं? मुंबईकडे. तर मुंबईकडे पळाले, कितीही जोरात पळाले. त्यांना म्हणलं, "अरे थांबा, थांबा तुम्ही चुकीच्या वेळेस." "नाही, आमच्याकडे वेळ नाही ऐकायला, तुमचं ऐकायला वेळ नाही." आणि ते कुठं पळाले? मुंबईकडे. मुंबईला पळताना ते पुण्यात पोहोचणार आहेत का कधी? नाही. नाही, कारण त्यांची काय दिशा चुकीची आहे. तसंच या जगामध्ये सगळेजण काय करायचं मला काम करायचं, खूप मोठं व्हायचं, पैसा कमवायचा, हे करायचं, ते करायचं, ते करायचं. अरे हां, ठीक आहे, पण शेवटी काय? सुखी व्हायचं. अरे पण सुख त्या दुनियामध्ये असे लोकं नाहीत का, की ज्यांच्याकडे खूप पैसा नाहीये? नाहीत का? आहेत बरेच हो. लोक आहेत ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे. बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे खूप मोठा बंगला आहे, गाडी आहे, खूप ते प्रसिद्ध आहेत, श्रीमंत आहेत, नाव आहे मोठं. आता बघा तो TikTok स्टार आता तुम्ही जर बघितली असेल न्यूज, तर एक मराठी TikTok स्टार होता बहुतेक का अभिनेता होता मी पूर्ण तर नाही पाहिलं. पण त्याने आत्महत्या केली. त्याच्याकडे पैशाची काही कमी नव्हती, प्रसिद्धीची काही कमी नव्हती. सगळं काही होतं, दिसायला चांगला होता, सगळं होतं. पण तरी सुद्धा काय केली त्याने? आत्महत्या केली. बरोबर आहे. आत्महत्या केली हो. त्याने, तर आता कोणी खुशी-खुशी आत्महत्या करते का? नाही. नाही. याचा अर्थ त्याला काय होते? दुःख होते. जर त्याच्याकडे एवढा पैसा असून, एवढी समृद्धी असून, एवढी प्रसिद्धी असून, सगळ्या बंगला, गाडी, सगळ्या सुविधा असून, तो जर सुखी नाही होऊ शकला, तर आपण कसं काय होणार? आपण काही अपवाद आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ पण लोकांना काय वाटतं माझ्याकडे खूप पैसा असला म्हणजे मी जे मनात आलं ते काही ती वस्तू खरेदी करू शकतो. बंगला, गाडी, मस्त चमचम गाड्या, सगळ्या एसी, फ्रीज हे सगळ्या वस्तू आणि सगळ्या वस्तू असल्या म्हणजे मी काय होईल मी खुश राहील, मी सुखी होईल. परंतु वस्तू कधी माणसाला सुख देऊ शकत नाही. वस्तू खरं वास्तविकरित्या आपल्याला सुखी बनवू शकत नाही. नाही. बघा, आपल्याला चांगलं जेवण पैशाने विकत घेता येते, पण भूक विकत घेता येते का? नाही.
आपल्याला चांगलं अंथरूण विकत घेता येईल, पण झोप विकत घेता येते का? नाही. नाही. आपण सुविधा, समृद्धी किंवा वेगवेगळ्या वस्तू विकत घेऊ शकतो. सुख विकत घेऊ शकत नाही. नाही. मनाची शांती विकत घेऊ शकत नाही. नाही. दुसऱ्याचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. नाही. तर ह्या आणि आपल्याला सुखी कधी होणार? आपण जर मनाची शांती, मन शांत असेल, आपण जर दुसरे सगळे आपल्यावर प्रेम करत असेल, आपण सगळ्यांवर प्रेम करत असेल, परत आपण काय समाधानी असेल तर. पण समाधान, सुख, शांती, प्रेम ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्याला सुखी बनवतात. पण ह्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात का? नाही. मान्य करतो मी की पैसा जगण्यासाठी आवश्यक आहे. याचा अर्थ नाही असा नाहीये की पैसे कमावणे चुकीचे आहे असं नाहीये. बरोबर आहे ना? पैसा कमावणं तर सगळ्यांना लागतो, कारण तो जगण्यासाठी आवश्यक वस्तू आहे. आपल्याला ज्या ज्या आवश्यक गरजा आहेत जगण्याच्या, या शरीराच्या गरजा आहेत, त्या भागवण्यासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता पडेल. तर पैसा कमावणे हे काही चुकीचं नाही. परंतु फक्त निव्वळ पैशाच्याच मागे लागून भगवंताची भक्ती न करणे किंवा आध्यात्मिक गोष्टीसाठी अजिबातच वेळ ना देणे, हे पूर्णतः काय आहे? चुकीचं आहे. कारण कितीही पैसा कमवला तरी सुद्धा आपण खऱ्या अर्थाने कधी सुखी होऊ शकणार नाही. नाही. आपल्या संघर्षांचा आणि दुःखाचा कधी अंत होऊ शकणार नाही. नाही. आणि याचीच लोकांना कल्पना नाही, हे त्यांना समजत नाही. नाही. कारण जोपर्यंत मनुष्य आत्म्याचा विचार करत नाही, तोपर्यंत आपल्या भौतिक दुःखातून आपली सुटकारा होऊ शकत नाही. नाही. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. तर हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, पुढचा जो पॅराग्राफ आहे तो वाचा. पुढे आपण चर्चा करूया त्याच्याबद्दल. आत्म्याबद्दल पासून वाचा पुढे. आत्म्याबद्दल श्रवण करण्यासाठी इच्छुक असणारे काही लोक सत्संगामध्ये प्रवचन ऐकतही असतील, परंतु काही वेळा अज्ञान, वंश, आत्मा आणि परमात्मा यांच्या परिणामातील भेद पण न जाणता ते हम्म. एकच आहेत या समजुतीद्वारा त्यांची दिशाभूल केली जाते. आत्म्याचे स्वरूप, त्यांचे कार्य, तसेच त्यांच्या एकमेकांचे संबंध आणि इतर बारीक मोठे तपशील यांचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. आत्मज्ञानामुळे होणाऱ्या वास्तविक लाभ आणि आत्म्याचे स्वरूप विविध मार्गाने समजावून सांगू शकणारे मनुष्य सापडणे हे त्यापेक्षाही दुष्तर आहे. पण जर कोणत्याही प्रकारे एखादा आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे पूर्ण जीवन सफल होते. बघा, हे अतिशय आत्म्यासंबंधीचे पुढचं आपण नंतर वाचू, याच्यावरती पहिल्यांदा चर्चा करूया. तर बघा, तर पहिली गोष्ट तर या याच्यामध्ये सांगतात स्वामी प्रभुपादजी, कृष्ण कृपामूर्ती असे व्यक्ती स्वामी प्रभुपादजी सांगतात, अतिशय सुंदर प्रकारे सांगत आहेत. बघा, ते सांगतायत की आत्म्याबद्दल श्रवण करणारे इच्छुक असणारे लोक खूप कमीच आहेत पहिले, पण तरी पण काही लोक आहेत, अजून सुद्धा काही लोक आहेत ज्यांची आत्म्याबद्दल श्रवण करण्याची इच्छा असते, सत्संगामध्ये प्रवचनामध्ये जातात. बरेच खूप कमी लोक जातात आजकाल प्रवचनामध्ये. आजकालच्या पिढीमध्ये तर खूप कमी झालेलं आहे. पूर्वीचे लोक जायचे ना, तेच आता म्हातारे कुठारे लोक जातात. परंतु जे जवान आहेत, तरुण जे लोक आहेत, तरुण पिढी खूप कमी आहे, खूप खूप कमी आहे. पण तरी पण समजा त्यातले काही जण जातात. तर त्यामध्ये आता तीन तीन हे आहेत, केस आहेत. म्हणजे आता त्याला केसला मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही. ठीक आहे, तर बघू आपण. तीन केस आहेत. तर पहिल्या केसमध्ये काय होते की बघा, की पहिल्या याच्यामध्ये काय होतं की जो ऐकणारा आहे तो काय आहे, तो ज्ञानी, म्हणजे तो बुद्धिमान सुद्धा आहे आणि तो चांगला व्यक्ती सुद्धा आहे आणि तो प्रामाणिक आहे, तो चांगला आहे. श्रोता चांगला आहे, परंतु जो वक्ता आहे तो लायक नाही. वक्ता काय करत आहे, त्याला स्वतःलाच व्यवस्थित ज्ञान नाही आणि तो काय करतो, चुकीचं ज्ञान श्रोतेगणांना सांगून त्यांची फसवणूक करतो, त्यांची दिशाभूल करत आहे. तर ते पहिलं झालं है ना, पहिली केस. समजलं? पहिल्या केसमध्ये काय आहे, श्रोता चांगला आहे, तो समजूतदार सुद्धा आहे, बुद्धिमान सुद्धा आहे, तो लायक सुद्धा आहे, परंतु जो वक्ता आहे
तो बरोबर नाही. तो काय करतो, साध्या भोळ्या श्रोतांची काय करतो, दिशाभूल करतो. त्यांना चुकीचं गलत सलत काहीतरी ज्ञान त्यांना सांगून फक्त त्याने तो एक व्यवसाय बनवलेला आहे प्रवचन, आणि त्यातून पैसे कमवणं त्याचा हाच एक उद्देश आहे, आणि लोकांची फसवेगिरी करतो. त्याला स्वतः सुद्धा काही ज्ञान नाही. म्हणजे तो ज्ञान, त्याला योग्य ज्ञान नाही, सगळं खिचडी, त्याला काही कसलंही ज्ञान आहे. फक्त तो काय करतो, त्याला बोलता खूप चांगल्या प्रकारे येते. असं बोललं की वाटते, लोकांना वाटते वाह काय बोलतोस, आहे का नाही. आणि एकदम टाळ्या वाजवतात, लोक मंत्रमुग्ध होतात, हसवतो लोकांना मसाला वगैरे टाकून, तर ते आवडते. पण त्याच्याकडे खरं ज्ञान नाही. तर ते अशा लोकांमुळे समाजाचं नुकसान होते, म्हणून त्यांना लोकांना खरं ज्ञान नाही मिळत. हे झालं पहिलं. दुसरं, काही काही ठिकाणी काय असतो, वक्ता जो आहे तो खूप ज्ञानी आहे, किंवा तो लायक सुद्धा आहे, समजूतदार आहे, त्याला खरं ज्ञान सुद्धा आहे का नाही. परंतु जो श्रोतागण आहेत, त्यांचं काय, ते एवढे बुद्धिमान नाहीत, किंवा ते पापी आहेत, किंवा ते जे आहेत काय करतात, ऐकतात, काय करतात, चांगल्या गोष्टी ऐकत नाही, फक्त त्यांच्या जे फायद्याचं आहे तेवढंच ऐकतात आणि तेवढंच पालन करतात, बाकीचं सोडून देतात. तर ते श्रोतागण जो आहे तो लायक नाही, किंवा श्रोता जो आहे तो बरोबर नाही. म्हणून सुद्धा नाही. मग जे योग्य ज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत जाणार नाही. बरोबर आहे. हे दुसरा भाग झाला. तिसऱ्या याच्यामध्ये काय असते, की मग तिसरी गोष्ट खूप खूप आपण बघतो की दुर्मिळ आहे किंवा दुर्लभ आहे, ज्यामध्ये श्रोतागण सुद्धा लायक आहे. ठीक आहे. श्रोता सुद्धा लायक आहे, आणि तो बुद्धिमान सुद्धा आहे, तो समजूतदार सुद्धा आहे, आणि जो वक्ता आहे तो सुद्धा ज्ञानी आहे, त्याला सुद्धा खरं ज्ञान आहे, आणि तो सुद्धा काय करतो, चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी त्याला सुद्धा कळतात, आणि तो ज्या गोष्टी शास्त्रांमध्ये त्याच्या गुरुकडून शिकल्या त्या जशाच्या तशा सांगतो. त्यामध्ये स्वतःची ढवळाढवळ करून किंवा त्यामध्ये बदल करून काही चुकीचं सांगत नाही, इतरांची नाही. फसवेगिरी करत नाही. नाही. तर हे खूप खूप दुर्लभ गोष्ट आहे. तर बघा, आता काय लोकांना आता काय आहे, की आत्मा आणि परमात्मा, काही काही लोक आता प्रवचन ऐकतात आणि त्यांना काय वाटतं, की आत्मा आणि परमात्मा एकच आहे. आपण पण मृत्यूनंतर काय होणार, परमात्मा होणार, आहे का नाही. त्यांना माहित नाही की आत्मा किती सूक्ष्म आहे, परमात्मा किती प्रचंड आहे. आत्म्या आणि परमात्म्यासाठी मी एक सुंदर उदाहरण प्रभुपादांकडून ऐकलं होतं, ते तुम्हाला सांगितलेलं आहे ना. समुद्र आणि समुद्राचा थेंब. बरोबर, एक पाण्याचा थेंब आणि समुद्र, त्याचे गुणात्मक दृष्टिकोनातून ते काय, दोघं एकच आहेत, सारखेच आहेत, बरोबर आहे. परंतु समुद्राच्या पाण्याचा एक थेंब समुद्राची बरोबरी कधी करू शकतो का? नाही. नाही. तर आपण गुणात्मक संख्यात्मक दृष्टिकोनातून आत्मा कधी परमात्म्याच्या बरोबर होऊ शकत नाही. नाही. तर हे पूर्णतः चुकीचं. गुणात्मक दृष्टिकोनातून आपण बरोबर आहे. आत्मा सुद्धा सनातन आहे, परमात्मा सनातन आहे. आत्मा सुद्धा ज्ञानी आहे, परमात्मा सुद्धा ज्ञानी आहे. फक्त फरक काय आहे? आत्म्याला फक्त स्वतःच्या बद्दलच ज्ञान आहे. परमात्म्याला सगळ्या इतर आत्म्याबद्दलचं ज्ञान आहे. आहे. ठीक आहे, तर ते आहे. परत परमात्मा खूप आनंदी आहे आणि आत्मा सुद्धा आनंदी आहे. म्हणून आपली प्रत्येकाची इच्छा होती, की मी सुखी राहावं, कोणाला दुःख पाहिजे नाही, सगळ्यांना सुखी राहण्याची इच्छा असते. कारण आत्म्याचा तो स्वभाव आहे. परमात्म्याचा सुद्धा आनंद घेण्याचाच स्वभाव आहे, आणि आत्म्याचा सुद्धा आनंदमय आहे. परंतु काय आहे, परमात्म्याला कधीच दुःख भोगावे लागत नाही. पण आत्मा नाही. काय होतो, आत्मा अतिशय सूक्ष्म, तुच्छ असल्यामुळं काय होतो, तो काय होतो, तो मायाजालामध्ये अडकतो, मोहजालामध्ये, भौतिक जगामध्ये अडकून जातो, आणि त्याला मग तो स्वतःवर दुःख वढून घेतो, तो अटकला जातो, तो झाकला जाऊ शकतो, त्याचं ज्ञान झाकल्या जाऊ शकते. परमात्म्याचे ज्ञान कधीच झाकल्या जाऊ शकत नाही. नाही. ठीक आहे ना. तर परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते कधीच बदलत नाही. आत्म्याचं स्वरूपही नाही बदलत, पण आत्मा झाकला जाऊ शकतो. जसं आपण अजून एक उदाहरण घेतलं तर ठिणगी आणि आग, है ना. तर ठिणगी काय होऊ शकते, आगीतून बाहेर आली की लगेच विझून जाती. परंतु आग सहजासहजी विझत नाही. नाही. आग इतकी शक्तिशाली आहे, आणि ठिणगी जी आहे ती खूप काय अशक्त आहे, ती एकदम लगेच विझून जाऊ शकते. जोपर्यंत ती आगीच्या संपर्कामध्ये आहे, तोपर्यंत ती योग्य त्या स्वरूपामध्ये राहील. पण आगीतून बाहेर आले की लगेच विझून जाते. तसंच आत्मा जोपर्यंत भगवंताच्या सेवेमध्ये जुडलेला आहे, भगवंतासोबत आहे, भगवत धामामध्ये आहे, तोपर्यंत त्याला तो मोहात पडत नाही. पण भगवंतापासून तो दूर झाला की लगेच तो मोहजालामध्ये, मायाजालमध्ये अटकून जातो, आणि त्याचं ज्ञान हे झाकल्या जाते. बरोबर आहे. ठीक आहे. तर आणि आत्मा आणि परमात्म्यामध्ये संबंध काय? आत्मा हा काय, आत्म्याचं स्वरूप काय, जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास, आहे का नाही. जीवाचं स्वरूप काय, कृष्णाचे आपण नित्य सेवक आहोत.
आणि भगवान श्रीकृष्ण किंवा परमात्मा हे काय आहेत, आपले सदैव कायमस्वरूपी आपले स्वामी आहेत. तर आपण कधी स्वामी होऊ शकत नाही. नाही. तर भगवंत हे आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे सेवक आहोत. हे पण तथ्य कधीच बदलत नाही. नाही. ठीक आहे. तर हे या ठिकाणी सांगितलंय. तर हे जे खूप याच्यामध्ये अजून खूप काही फरक आहेत ते आपण वेगवेगळ्या श्लोकांमध्ये बघितले आणि समोर सुद्धा आपण बघत राहूया. पुढच्या वर्गांमध्ये सुद्धा भगवद्गीता वर्गामध्ये. तर याचं जे सगळं ज्ञान आहे एखाद्या व्यक्तीला, तर ती व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. खूप कठीण आहे, की या सगळ्यांच्या गोष्टी ज्याला समजतात आणि याचं ज्ञान आहे. ठीक आहे ना? तर बघा प्रभुपादजी जे आहेत कृष्ण कृपामूर्ती असे भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजी, त्यांच्या कृपेमुळे आपल्याला हे ज्ञान आज समजत आहे. बरोबर आहे. म्हणून आपण त्यांचे किती कृतज्ञ असायला पाहिजे बघा. किती कृतज्ञ असायला पाहिजे आपण. त्यांच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी काय होतात कमीत कमी कळतात तरी. ह्या गोष्टी कळणारे लोकं सुद्धा खूप, 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 खूप कमी आहेत. ते लागू करणारे आपल्या जीवनामध्ये तर ते तर अजून खूप कमी आहेत. परंतु कळणारे सुद्धा खूप कमी आहेत. बऱ्याच जणांना कळतच नाही. 90-95% जणांना याचं ज्ञान नाही. नाहीतर तुम्ही जाऊन विचारा आपल्या नातेवाईकांना किंवा इतर लोकांना घरामध्ये इकडे-तिकडे, की त्यांना किती लोकांना हे ज्ञान आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर 100तून 1000तून एखाद्याला या गोष्टीचं ज्ञान असेल. 1000तून पण खूप मोठी गोष्ट आहे. 1000तून एखाद्याला याचं ज्ञान, योग्य ज्ञान असेल. नाहीतर बऱ्याच लोकांना याचं ज्ञान हे नाहीये. बरोबर आहे? आणि हो. याचं ज्ञान असणे एक गोष्ट आहे आणि पुढं हे ज्ञान असून सुद्धा एखाद्या व्यक्तीला याचं ज्ञान आहे आणि हे ज्ञान काय करतो, स्वतः तर त्याला कळतेच कळते, पण इतरांना सुद्धा विविध मार्गाने समजावून सांगू शकणारा व्यक्ती हा तर खूपच कठीण आहे, खूप कठीण आहे. तर प्रभुपाद सारखे जे व्यक्ती आहेत, तुकाराम महाराज सारखे साधू संत आहे, प्रभुपाद सारखे असे साधू संत हे खूप खूप दुर्लभ आहेत. बरोबर आहे? ते हो. अतिशय दुर्लभ आहेत. ते तसे लोक सापडणे हे खूप कठीण आहे. असं आहे. तर असे लोक खूप जास्त दुर्लभ आहेत. म्हणून अशा साधू संतांचं आपण गुणगान केलं पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे, त्यांचा संग आपण करायला पाहिजे. साधू संत हे खूप अतिशय दुर्लभ प्राणी आहेत. दुर्लभ आहेत, खूप दुर्लभ आहेत. त्यांच्यासारखे खरे साधू जे आहेत ते खूप दुर्लभ आहेत. त्यांचा एक क्षणाचा जो संग असेल ना, तो सुद्धा आपल्याला खूप मोठ्या संकटातून वाचवू शकतो. ठीक आहे. लव मात्र हो. साधू संग. शास्त्र सांगतात, की तुम्ही जर एक छोटासा क्षण, काही क्षणापर्यंत जरी साधूचा संग घेतला, तर तो आपल्याला खूप मोठ्या संकटातून वाचवू शकतो आणि तो आपल्याला जीवनात काय करू शकतो, जीवनातला सगळ्यात मोठा लाभ देऊ शकतो. म्हणून आपल्याला जर एखाद्या खऱ्या साधूकडून प्रवचन ऐकण्याची कधी संधी भेटत असेल, तर ती संधी कधीच सोडायला नाही नाही पाहिजे. पाहिजे. ते आपण ऐकायला पाहिजे. आपल्याला समजो न समजो त्यातून आपल्याला जो फायदा होईल तो आपल्याला कळणार सुद्धा नाही. किती फायदा होईल त्याचा आपण मोजमाप पण करू शकणार नाही. एवढा फायदा आपल्याला त्यातून होतो. त्याच्यावरती एक खूप सुंदर कथा सुद्धा आहे. परंतु आपल्याकडे वेळ बघूया आपण पहिल्यांदा हे पूर्ण करून मग मी ती छोटीशी एक कथा पण आहे ती पण सांगतो बघा. ठीक आहे. तर कोणत्याही प्रकारे एखादे आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन हे सफल. तर हे जर कोणी ज्ञान जाणू शकला आपल्या जीवनामध्ये तर त्याचं जीवन काय होते? सफल होते. सफळ. हां, तर आपलं जीवन जर सफल करायचं तर आपल्याला अशा साधू संत तर बघा, हे ज्ञान आपल्याला तात्पर्य जर नसतं या श्लोकाचं, तर आपण हे ज्ञान इतक्या सहजतेने समजू शकत होतो का? नाही. भाषांतर आपल्यापैकी किती जणांना संस्कृत येते? मला तर येत नाही. तुम्हाला सगळ्यांना येते का संस्कृत? नाही. नाही तर बघा जर प्रभुपाद सारख्या साधू संतांनी, महान संतांनी जर याचं भाषांतर नसतं केलं आणि ते आपल्या जीवनामध्ये कसं वापरायचं आणि आपण ते कसं समजून घ्यायचं कशाप्रकारे, हे जर नसतं सांगितलं तर आपल्याला कधी हे ज्ञान समजलं असतं का? नाही. आपण कितीही वेळा वाचलं असतं तरी आपल्याला समजलं नसतं. नसतं. म्हणून जे असे साधू संत आहेत, ते श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद सारखे, कृष्ण कृपामूर्ती प्रभुपाद सारखे, त्यांचं जे इतकं ऋण आहे आपल्या मानव समाजावरती, की आपण आपल्या अंगाचं कातडं काढून सुद्धा त्यांना जर त्याचे जोडे बनवून घातले, तरी सुद्धा त्यांचं ऋण आपण कधी फेडू शकत नाही. नाही. कारण त्यांनी एवढं महान ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, की ज्यातून आपल्या सगळ्या दुःखांचा काय होऊ शकतो? नाश होऊ शकतो, समूळ नाश होऊ नाश होऊ शकतो. शकतो आणि आपल्याला सगळ्यात उच्च जे धन आहे, त्याची प्राप्ती होऊ शकते. सगळ्यात उच्च धन आहे भगवंताप्रतीची भक्ती किंवा भगवंताबद्दल असणारं प्रेम. ते धन जे आहे, है ना?
ते धन जे आहे सगळ्यात उच्च धन आहे, कारण ते कधीच न संपणारं, कधीच नष्ट न होणारं, कधीच कोणी चोरी नाही करू शकत असं धन आहे. आणि त्या धनातून सगळ्या प्रकारचे सुख आपल्याला भेटू शकतात. तर ते धन हे आपल्याला कोण देते? साधू संत देतात, महान साधू. स्वामी कृष्ण कृपामूर्ती येशू भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांसारखे, तुकाराम महाराजांसारखे संत, ती संतांची कृपा आहे. कारण संतांची कृपा झाल्याशिवाय आपल्याला भगवंताची कृपाही भेटू शकत नाही. नाही. म्हणून अशा संतांपैकी, साधू संतांप्रती आपण खूप कृतज्ञ असलं पाहिजे. ठीक आहे. तर हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पुढचा शेवटचा पॅराग्राफ आहे तो वाचा, मग आपण तो बघूया. आत्मासंबंधीचे ज्ञान जगण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रामाणिक अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशांचा इतर सिद्धांतामुळे विचलित न होता स्वीकार करणे. श्रीकृष्णाला पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करण्यापूर्वी मनुष्याने या जन्मात किंवा पूर्व जन्मात महान अशी तपस्या आणि त्याग करणे अत्यंत अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक आहे. परंतु श्रीकृष्णांना याप्रमाणे जाणणे केवळ शुद्ध भक्तांच्या अहि अहितकृती आहे तुकी, आहे तुकी अहेतुकी कृपेनेच शक्य शक्य. आहे आणि अन्य कोणताही उपाय नाही. बघा, तर आत्म्यासंबंधीचं असं जर ज्ञान कोणाला जाणायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, त्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय आहे, की भगवद्गीतेतून भगवद्गीता समजून घेणे. भगवद्गीतेतील जे ज्ञान आहे, सिद्धांत आहे, तिला जसंच्या तसं आपण स्वीकार करणे. म्हणून भगवद्गीतेचं ही जी एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजींनी जी भगवद्गीता लिहिली, त्याचं नाव काय दिलं त्यांनी? भगवद्गीता जशी आहे तशी. म्हणजे जशी भगवान श्रीकृष्णांनी सांगितली तशीच स्वीकार करा, त्याच्यामध्ये काही बदल करू नका. नका. आणि त्याच्यावरती पूर्ण श्रद्धेने, पूर्ण श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि त्याला भगवंतानी जशी सांगितली आणि भगवंत जशी सांगू इच्छित होते त्याच पद्धतीनं तिचा स्वीकार करा, असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. जस्ट एक मिनिट. हा, तर बघा, तर त्यामुळे आपल्याला ते जर शिकायचं असेल तर भगवान जे आहेत, भगवंत आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांच्यापासून ते सगळ्या ज्ञानाचे स्रोत आहेत. तर त्यांच्यापेक्षा महान किंवा सर्वश्रेष्ठ व्यक्ती हे ज्ञान सांगू शकतो का आपल्याला? कारण सगळं ज्ञान कोणापासून आलेलं आहे? त्यांच्यापासून आले आहे. सृष्टीची उत्पत्ती कोणापासून झालेली आहे? त्यांनीच केलेली आहे. आपण पण कोणाचे अंश आहोत? भगवंताचे अंश आहोत. तर या सगळ्या गोष्टींचं सर्वोच्च ज्ञान कोणाला असणार आहे? भगवंताला. भगवंताला. म्हणून सगळ्यात चांगलं ज्ञान, सगळ्यात चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला कोण सांगू शकते? भगवंत. भगवान श्रीकृष्णच सांगू शकतात. आणि आणि तेच ज्ञान त्यांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे सगळ्या जगाच्या कल्याणासाठी. म्हणून आपण या भगवद्गीतेतील ज्ञानाचा आपण फायदा घेतला पाहिजे. वारंवार भगवद्गीता वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्याला लागू करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पण केला भगवद्गीता पाहिजे. ही आपण स्वतःहून समजू शकत नाही. नाही. तर आपल्याला भगवद्गीता ही भगवंताच्या महान भक्तांकडून समजून घ्यावी लागते. तर महान भक्त कसे? प्रभुपादजी सारखे, एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजी जे आहेत, तर ते त्यांच्याकडून आपण समजून घेऊ शकतो भगवद्गीता. बरोबर की नाही? कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये लागू सुद्धा केलेली आहे ते ज्ञान आणि त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर त्यांना ते काय करतात, ते ज्ञान तर सांगतातच, पण त्याच्यासोबत स्वतःचे अनुभव सुद्धा त्यामध्ये काय टाकतात. म्हणून आपल्याला लागू करायला आपल्या जीवनामध्ये अतिशय सहज होते, सोपं होते. ठीक आहे? तर बघा, हे तात्पर्य आपण वाचून हे तात्पर्य प्रभुपादजींनी सांगितलेलं आहे, म्हणून आपण भगवद्गीता कुठेतरी थोडीफार समजू शकतो. नाहीतर भगवद्गीता आपण अजिबात समजू शकत नाही. नाही. तर बघा, प्रभुपादजी आहेत, त्यांनी रात्र जागून, त्यांची झोप सोडून ते रात्री फक्त 2 ते 3 तास झोपायचे. बाकीच्या वेळ ते हे पुस्तकांचं काय केलं, त्यांनी भाषांतर केलं. हे तात्पर्य लिहिले संस्कृतमधून, त्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांचं भाषांतर केलं प्रभुपादजींनी. तर त्यांनी आपले झोप, रक्त, घाम या सगळ्याचा त्याग करून आपल्या सर्वांसाठी, तुम्हा आम्हासाठी काय केलेली आहे, भगवद्गीतेचं हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एवढी मेहनत केलेली, एवढी तपस्या केली, एवढा त्याग केलेला आहे त्यांनी. बरोबर आहे? म्हणून आपण भगवद्गीता ही समजू शकतो. तर त्यांना आपण काही केलं का आणि त्यांचा यामध्ये काही फायदा आहे का? तर साधू संत काय असतात? निस्वार्थ असतात, पूर्णतः निस्वार्थ असतात. आणि ते फक्त मानव समाजाचा
भलं व्हावे हीच त्यांची एक अपेक्षा असते. म्हणून त्याच्यासाठी ते कितीही मोठा त्याग करायला तयार आहेत. त्यांनी सगळं घरदार सोडलं, आपला भारत सोडला, झोप त्याग केली, आपलं एक टाईमाचं जेवण हे पुस्तक त्यांनी छापण्यासाठी ते एका टाईमाचं जेवण सुद्धा त्यांनी काय केलं, सोडून दिलं होतं. कारण त्या जेवणाचे पैसे ते पुस्तकांना छापण्यासाठी वापरत होते. एवढा मोठा त्याग हे जे ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजी आहेत, कृष्ण कृपामूर्ती ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजी त्यांनी केलेला आहे. फक्त कोणासाठी केलेला आहे हा सगळा त्याग? कोणासाठी केलेला आहे हा त्याग एवढा मोठा त्यांनी? कोणाच्या आपल्यासाठी. आपल्यासाठी. त्यातून कोणाचं भलं होणार आहे? तुम्हा आम्हाचं, आपलं. आपल्या सर्वांचं, पूर्ण मनुष्य समाजाचं, मानवी समाजाचं भलं होणार आहे. ठीक आहे. आणि बघा पुढे एक महत्त्वाचं सांगितलं त्यांनी, श्रीकृष्णाचा पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करण्यापूर्वी मनुष्यात या जन्मात किंवा पूर्वजन्मात महान अशी तपस्या आणि त्याग करणे अत्यावश्यक आहे. तर बघा बरेच लोकांना खरे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कोण आहेत हे माहीत नाही. आपल्या भारतामध्ये म्हणतात 33 करोड देवी-देवता आहेत. किती आहेत? 33 आणि कोटी. कोणाची पूजा करायची? सगळेच देव आहेत आणि कोणाची पूजा करायची? आपल्या मनात आली त्याची पूजा करा. सगळे देव नाही आहेत, ते देवी देवता आहेत. ते ईश्वर आहेत. सगळे जण काय आहेत? ईश्वर. ईश्वर. पण ते परमेश्वर नाहीत. परमेश्वर एकच आहेत. ईश्वरः परमकृष्ण है ना, सच्चित आनंद विग्रह. काय म्हटलेलं आहे? ईश्वरः परमकृष्ण. परमकृष्ण, परमेश्वर कोण आहेत? कृष्ण भगवान श्रीकृष्ण हेच एक परमेश्वर आहेत. तेच भगवान आहेत. बाकी सगळे ईश्वर आहेत, देवी देवता आहेत. तर देवी देवता 33 करोड आहेत. आता 33 करोड देवी देवतांची पूजा करून त्या सगळ्यांना प्रसन्न करणं हे शक्य आहे का आपल्याकडून? नाही. नाही. पण जर आपण भगवंतांना जर आपण काय केलं, भगवान श्रीकृष्णांनी पूजा केली आणि त्यांना जर प्रसन्न केलं, तर हे 33 करोड देवी-देवता सगळे आपोआप काय होतात? प्रसन्न होतात. बघा आता आपलं सरकार आहे, तर त्या सरकारामध्ये किती किती सगळे वेगवेगळे अधिकारी आहेत, आहे ना काही मंत्री, संत्री, खासदार, आमदार, हे अधिकारी, तो अधिकारी, हे ते किती मोठे सरकारी अधिकारी आहेत. तर आपण सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना खुश करू शकतो का? नाही. पण जर प्रधानमंत्र्यांना खुश केलं तर? आपोआप सगळं सरकार काय होणार? खुश होणार. व्हावंच खुश. लागेल त्यांना. कारण ते सगळे कोणाच्या अधीन आहेत? प्रधानमंत्र्यांच्या अधीन आहेत. तसंच भगवान श्रीकृष्णांच्या अधीन आहेत सगळेजण. सगळे देवी-देवता. तर ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठीच काय करतात? ते सगळ्या हे देवी-देवता जी आहे त्या पोझिशनवरती ती सेवा करतात. ठीक आहे. हे सगळे कामं करतात भगवंताच्या. आहे की नाही? सूर्यस्तप्ती मदभयात. आहे की नाही? भगवंत म्हणतात सूर्यस्तप्ती मदभयात. वातो वातो या मदभयात. आहे की नाही? तर म्हणजे सूर्य पण उगवतोय भगवंताच्या भीतीने. हवा पण चालते भगवंताच्या भीतीने. म्हणजे सगळे देवी-देवता भगवंताच्या अधीन आहेत. ते भगवंताच्या इच्छेमुळे, त्यांच्या आज्ञेनुसारच कार्य करत आहेत. म्हणून आपण भगवंतांना प्रसन्न केलं, तर बाकी सगळे देवी-देवता आपोआपच प्रसन्न होतात. तर हे गूढ समजणे, हे जे रहस्य आहे ते समजणे, की भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि त्यांच्या बरोबरीचं सुद्धा कोणी नाही आणि त्यांच्यापेक्षा मोठं सुद्धा कोणी नाही, महान सुद्धा कोणी नाही. त्यांना प्रसन्न केलं तर आपलं ते प्रसन्न करण्यातच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. हे समजणं खूप कठीण आहे आणि हे खूप कमी लोकांना समजते. याचं हे जे तथ्य आहे, याचं ज्ञान खूप कमी लोकांना आहे. तर हे लोकं हे समजण्यासाठी पूर्वजन्मात खूप जन्मोजन्मापासून खूप मोठी तपस्या ज्यांनी केलेली आहे, खूप मोठा त्याग ज्यांनी केलेला आहे, सगळ्या प्रकारचे यज्ञ ज्यांनी केलेले आहेत, सगळ्या प्रकारच्या पूजा, यज्ञ, सगळ्या गोष्टी, दान, धर्म ज्याने केलेला आहे, तोच व्यक्ती हे मोठं तथ्य समजू शकतो. बघा किती किती दुर्लभ गोष्ट आहे का नाही? तर तोच व्यक्ती हे समजू शकतो. परंतु आणि ते एवढं करून सुद्धा समजू कधी शकतो, जर त्याला भगवंताच्या एखाद्या शुद्ध भक्ताची कृपा त्याच्यावर झाली तरच समजू शकतो. नाहीतर कधीच समजू आपण कितीही शास्त्र वाचले, किती वैदिक ग्रंथ वाचले, कितीही पूजा केली, किती यज्ञ केले, काही केले, तरी आपण हे तथ्य एखाद्या भगवंताच्या महान भक्ताच्या कृपेशिवाय आपण समजू शकत नाही. नाही. आणि ते सुद्धा काय म्हटलंय, अहेतुकी कृपा. अहेतुकी कृपा म्हणजे काय? आपण त्या भक्तांना त्यांना काही पैसे-गिसे देऊन ती कृपा विकत घेऊ शकत नाही नाही. किंवा आपण ती कृपेसाठी कधीच पात्र होऊ शकत नाही. पण ते काय ते शुद्ध भक्त जे आहेत भगवंताचे, प्रभुपादजी सारखे, तुकाराम महाराज सारखे, ते इतके दयाळू असतात, की आपण कोणत्याच दृष्टिकोनातून पात्र नसताना सुद्धा ते काय करतात,
आपल्यावरती दया म्हणून ते आपल्याला कृपा देतात. कृपा काय करतात? कृपा देत असतात. तर ती जेव्हा त्यांची अहेतुकी कृपा होते, त्यावेळेसच आपण आपल्यावर भगवंताची कृपा होते आणि भगवंताची कृपा झाली, तेव्हाच आपण भगवंतांना समजू शकतो. भक्त्या माम अभिजानती. आपण भगवंताच्या भक्तीनेच भगवंतांना समजू शकतो आणि भगवंताची भक्ती आपण शुद्ध भक्तांच्या शुद्ध भक्तांच्या कृपेमुळंच आपण भगवंताची भक्ती करू शकतो, है ना? गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. म्हणजे काय? गुरु कृष्ण, गुरु आणि कृष्ण प्रसादे म्हणजे कृपा. गुरु आणि कृष्णांच्या कृपेनंच आपल्याला भगवंताची भक्ती ही मिळते किंवा भक्ती करण्याची संधी ही उपलब्ध होते. तर आपल्या सर्वांना भगवंताची भक्ती करण्याची संधी मिळालेली आहे. भगवंताबद्दल जाणण्याची ही संधी मिळाली, तर ही संधी गमावू नका आयुष्यात. कारण ही संधी जर गमावली, पुन्हा पुन्हा ही संधी तुम्हाला भेटणार नाही. ही संधी गमावली तुम्ही तर परत कितीतरी जन्म, हजारो, करोडो जन्म आपल्याला मग दुःख भोगावे लागत राहतील. तर या संधीचं आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? या संधीचं सोनं केलं पाहिजे. तर आपल्याला प्रभुपादजी जे आहे, प्रभुपादजी सारख्या महान संतांच्या कृपेने आणि भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने, भगवंताच्या जे इतर भक्त आहेत त्यांच्या कृपेने आपल्याला ही संधी भेटलेली आहे. ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे. तर या ज्ञानाचा आपण फायदा घेतला पाहिजे. या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. या संधीचं माती करायला नाही पाहिजे. या ज्ञानावर श्रद्धेने आपण याचं पालन केलं पाहिजे. याला आपण तुच्छ मानून याचा तिरस्कार करून भगवंताची भक्ती कधी सोडायला नाही पाहिजे, हे या ठिकाणी सांगितले. कारण भगवान श्रीकृष्णांना जाणण्याचा इतर कोणताच उपाय नाही. कोणताच उपाय नाही. कोणता एक उपाय? फक्त भगवंताच्या शुद्ध भक्तांची अहेतुकी कृपा. कोणता? आणि ते काय पाहून देतात कृपा? ते कोणालाही कृपा द्यायला तयार आहेत. फक्त समोरचा ती कृपा घेण्यासाठी तयार असला पाहिजे. तर ते ती कृपा द्यायला तयार आहेत. फ्रीमध्ये, त्यांना काहीही नको. आता प्रभुपादजींचे आपण भगवद्गीता वाचतो, त्यांच्याकडून एवढं ज्ञान घेतो. त्यांना कुठं काही देतो का काही? त्यांना काही देताय बदल्यामध्ये आपण? नाही. नाही. ते तर भगवत धामामध्ये गेले सुद्धा, वैकुंठामध्ये गेले, भगवंताकडे गोलोक वृंदावनमध्ये ते गेले गेले सुद्धा. तर त्यांना आपण आता काही देत नाही. तर त्यांची कृपा ही आपल्यावरती ते आपल्याला बिना काही हेतूची आपल्याला कृपा देत आहेत. तर त्यांच्या कृपामुळे आपण भगवंताला समजू शकतो. तर ही जी संधी आहे, या संधीचं आपण सोनं केल्याशिवाय राहायला नाही पाहिजे. या संधीचं आपण माती करता कामा नाही. ठीक आहे? तर आपण सगळेजण जे हो. आहेत खूप दुर्लभ जीव आहेत. त्यामुळेच तर तुम्हाला हे सगळं ज्ञान भेटत आहे आणि भगवंताची भक्ती करण्याचा संधी भेटत आहे. आपल्याला एक मोठा हिरा भेटलेला आहे, आपल्याला कोहिनूर. तुम्हाला जर तुमच्यापैकी एखाद्याला जर कोहिनूर हिरा दिला, तर तुम्ही फेकून देणार का तो? नाही. किंवा तो असाच कुठेतरी रस्त्यात ठेवणार का? नाही. खूप जपून ठेवणार त्याला आणि त्याला कधीच सोडणार नाही. तरी भगवंताची कृष्ण भक्ती भेटणे आणि भगवान श्रीकृष्णांबद्दल हे ज्ञान भेटणे हे अतिशय दुर्लभ आहे. अतिशय दुर्लभ आहे. अतिशय खूप खूप दुर्लभ आहे. है ना? मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित् सिद्ध आहे. तर हिच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की खूप दुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे. तर एवढं दुर्लभ, पहिलं तर मनुष्य जन्मच दुर्लभ आहे आणि त्यामध्ये भगवंताचं ज्ञान भेटणे हे अतिशय दुर्लभ आहे. भेटून त्याचा स्वीकार करणे खूप दुर्लभ आहे. स्वीकार केल्यानंतर त्याचा अंगीकार करणे आणि आपल्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताची भक्ती करणे हे तर अतिशय खूप 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 दुर्लभ आहे. तर ही सोन्यासारखी खूप मोठी संधी आपल्या सर्वांना भेटलेली आहे. तर ही संधी आपण गमावता कामा नये. या संधीचं आपण सोनं करायलाच हवे. तरच आपल्या मनुष्य जन्मात सार्थक होईल आणि आपल्या सगळ्या दुःखांचा अंत होऊन आपण खऱ्या अर्थाने पूर्णतः सुखी होऊ शकेल. ठीक आहे. तर हे किती अतिशय ज्ञान हे आजच्या श्लोकामध्ये सांगितलं. तर बघा, आजचा श्लोक अतिशय सुंदर आणि अतिशय गूढ असा श्लोक होता. यामध्ये खूप सारे रहस्य हे सांगितलेले आहेत. तर आपण या रहस्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग घेतला पाहिजे. ठीक आहे. तर तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये आल्याबद्दल आणि हे सगळं ज्ञान तुम्ही शांततेने ऐकता आणि समजून घेण्याचा प्रयत्न करता, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि मी खूप आभारी आहे तुमच्या सर्वांचा, की मला सुद्धा हे ज्ञान सांगण्याचा किंवा ते ज्ञान बोलण्याचं तुम्ही संधी देताय, जेणेकरून मी सुद्धा हे ज्ञानाचा माझ्या जीवनामध्ये हळूहळू लागू करू शकू आणि भगवंतांना प्रसन्न करू शकू. भगवंताच्या शुद्ध भक्तांना प्रसन्न करू, जेणेकरून माझ्यावर सुद्धा ही कृपा होऊन मी भगवंताच्या भक्तीमध्ये चांगल्या प्रकारे जोडू शकू. तर आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. हरे कृष्णा.
श्रीमद् भगवत गीता की, जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय. जय. कृष्ण कृपा मूर्ति श्री श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी की जय. जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आपण इथेच थांबूया. हरे कृष्ण.